धावसंख्येचा विचार केला तर इथे मात्र 42 इज अ टार्गेट. पहिला चेंडू मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही आणि विकेट. पहिला गडी इकडे मात्र बाद पहिल्या चेंडूवर. मॅच नंबर 9 सुद्धा सुरू आहे. हा चेंडू मध्ये येणारा खूप उंच होता चेंडू, त्यामुळे पायचीच अपील तिथं फेटायला जाईल. सागर आला नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिरावलेली 0 या धावसंख्येवर. चेंडू झाला 2. कैलासला मात्र या मॅच मध्ये कमाल धमाल करावी लागणार आहे, कारण कैलास आज तो फलंदाज आहे. इकडे मात्र चेंडूने जाव डॉट बॉल. विजय बेल वाईट बॉल, माफ करा, लेग ऑप्शनच्या जास्तच बाहेर आहे. थोडासा पंचाने वेळ घेतला आणि त्यानंतर पंचाने सांगितला खराब चेंडू आहे. 1 वर 1. चेंडू पायावर आदळतोय परंतु बाहेर आहे चेंडू, त्यामुळे 1 लेग बायची धाव मिळेल. धावसंख्या फलकावर 2. आता जे काही करायचं ते कैलासला करायचं आहे. जोगेश्वर लालठाणेचा जो जी काही दारोमदार आहे ना, ती 1 मॅन आर्मी मी म्हणेल की कैलासवर आहे. तो ज्या पद्धतीची फलंदाजी करेल तो मॅच इथे नक्कीच जे चित्र आहे तो बदलेल. यावेळी आल्या मी मगाशी म्हटलं की या फलंदाज खूप मोठी दारोमदार आहे. त्यांनी मात्र पहिला चेंडू चांगला हिट केलाय. धावसंख्या स्थिरावलेली 3 वर. इकडे मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तो मात्र बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार. अजूनही या षटकाचा विचार केला तर 1 बॉल येणं बाकी आहे. 42 धावांच्या आव्हानाचं 13 चेंडू 35 धावांची गरज. 13-35. 13 चेंडू 35. हा चेंडू सोडून दिलाय, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव. आठ धावा, 1 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. फुलटॉस चेंडू, चांगला फटका आहे, पाहिजे तिकडे प्रेक्षक म्हणणार खेळाडू आणि चेंडू सीमा पार, चौकार. 4. स्कोर मूव्स ऑन 12. 12. आता 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. 12-30. कैलास. कैलास हा फलंदाज आहे जो सामन्याचं चित्र पालटू शकतो. 12 चेंडू 30 धावा. बारा चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सूरज. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता आणि इकडे मात्र बिग विकेट, बिग ब्लो. कैलास बॅक टू द पवेलियन. चला पुढच्या मॅचचाही लक्ष असणार आहे. पुढच्या मॅचचा टॉस झाला ऑलरेडी. सामना 3 षटकांचाच राहणार आहे.
बाकीचे क्वालिफाय झालेले संघ जर आपण आले असतील तर थोडंसं रिपोर्टिंग करा. ठिगरेपाडा, ठाणेपाडा आणि ओमकार दगडदोंड. आपण ओमकार दगडदोंड आपण सर्वांनी रिपोर्ट करून ठेवायचं आहे. आपण आला असाल तर लक्ष ठेवा प्लीज. इकडे मात्र मोठा फटका, चेंडू हातात, विकेट. पीजे 11 बेलपाडा संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटवर आहे 13-3. आता 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. 10-29. पाहूया 10-29 ची गरज. इकडे मात्र हा चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. धावसंख्या 17. अजूनही 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. इकडे मात्र हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 8 चेंडू 23 धावा. आठ चेंडू 23. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीच्या रूपानं फलंदाज बाद. वाईट बॉल. 8-22. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 20. 22 ची गरज आहे. 8 बॉल 22. चला मला वाटतं पुढचा टॉस झालाय आणि टॉस जिंकला होता तो पाटीलवाडा वन द टॉस. आपला निर्णय करा पाटीलवाडा संघ. या मॅच नंतर होणारी पुढची मॅच पाटीलवाडा विरुद्ध युवा मासवण. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यामुळे युवा मासवण आपण बॅटर तयार ठेवा. 8-22. चला घाई करा. 3 वाजून गेलेत. आजचा दिवस हा सर्वात छोटा दिवस. आज लवकर सूर्यास्ताकडे जाईल. प्लीज थोडंसं घाई करा. फुलटॉस फायदा उचलायला हवा होता. चेंडू इंटू द गॅप जातोय. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकावर समाधान. आता धावसंख्या 21 आणि अजूनही 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 बॉल 21. 7 चेंडू 21. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. चला घाई करा घाई करा घाई करा. 6-21. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकात मला वाटतं गोलंदाजी मार्क पर आला गोलंदाज विजय.
यामधील विजयी संघ हा मला वाटते शेवटचा सामना खेळ या दिवसातील. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉट. 5-21. याही बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव, एक धावेशिवाय काही नाही. आता चार चेंडूमध्ये आपल्याला पाहिजे की 20 धावेची गरज आहे. त्यामुळे आता मोठे फटकेच खेळावे लागणार आहेत. आता 3 षटकार हवे आहेत या 4 चेंडूत, तर मॅच मध्ये कमबॅक. पहिला याच चेंडूवर लागेल तर खर तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकते टीम. खराब शॉट सिलेक्शन, बॉल पाहिलाच नाही, फक्त बॅट आधी फिरलाय. डॉट बॉल. 3-20. आता 3-9 झालेत, परंतु 3-20 हव्यात आता. 3 चेंडूत 20 धावा. डॉट बॉल. सामना मात्र आपल्या खिशात टाकलाय जवळजवळ टीम विजय 11 बेलपाडा संघ. आता या संघाचा विचार केला तर शेवटचा सामना म्हणजे आजच्या दिवसातला जो आजचा पॅनल आहे त्याचा शेवटचा सामना खेळेल ती, कारण युवा मासवण आणि त्याच्यामधला विजयी संघ त्यांच्याबरोबर 2 हात करेल. मोठा फटका खेळला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून येत, चुकी करत नाही, विकेट. चला नवीन बॅटर लगेच, नवीन बॅटर. जसे मॅच संपेल तसं लगेच पाटील बाळा सांगा आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा. संदेश न्यूमॅन इन. लास्ट बॉल. मोठा फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, विकेट.